राज्यातील राजकारण दिशा सालियन प्रकरणामध्ये आता चांगलं चर्चेत आलेलं आहे. पुन्हा एकदा यावरून आदित्य ठाकरेंना टार्गेट केलं जात आहे. दरम्यान आज भाजप खासदार नारायण राणेंनी आदित्य आणि उद्धव ठाकरेंबद्दल एक नवा दावा केलाय. दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंचं नाव घेऊ नये अशी विनंती करणारे उद्धव ठाकरेंचे 2 फोन आपल्याला आले होते असा दावा खासदार नारायण राणेंनी केलाय. तर किशोरी पेडणेकरांनी या प्रकरणात दिशाच्या आईवडिलांना वर का दडपण आणलं, अजूनही पेडणेकरांना अटक का केली जात नाही असा प्रश्नही नारायण राणेंनी विचारलाय. ही जी घटना घडली होती तेव्हा मी म्हणजे मुंबईवरून आपल्या घरी चाललो होतो. मी तेवढ्यात एक फोन बांद्रा क्रॉस केल्यानंतर मला आला, नार्वेकर, मिलिंद नार्वेकर यांचं. दादासाहेबांना बोलायचं आहे. साहेब, मला तुमच्याशी हे बोलायचं आहे. तुम्हाला मुलं आहेत, मलाही मुलं आहेत. सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता, आदित्यचं नाव घेता, माझी विनंती आहे आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये. तुम्ही जरा सहकार्य करा. ठीक आहे. जे काय प्रकार झाले ना, तर ते प्रकरण दडपण्यासाठीच झाले. मी आता या सरकारला सांगेन, आता कोर्ट जेल तो निर्णय देईल, पण आतापर्यंत जे एव्हिडन्स आले त्याच्या आधारे FIR दाखल करा, अरेस्ट करा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.